जय महाराष्ट्र. मी दिग्विजय पाटील. आज मुरगुड MSCBचा एक अजबच प्रकार बघायला मिळाला मित्रांनो. किती यांचा दंडुकशाही किंवा त्यांचं जर जे स्मार्ट मीटर म्हणतात, हे स्मार्ट मीटर काय, लोकांच्या अजून घरी मीटर लागलं बी नाही, घरात मीटर आहे देवळीत, तरी बी त्यांना 520 रुपये बिल आले आहे भडगावमध्ये. या पोलवरनं घराचे काम चालू आहे, त्यांनी मीटर दिलं आहे, पण त्या मीटरचे बिल 520 रुपये आले. कुठला हा कायदा तुमचा? ग्राहकांना किती छळायचं, किती हे करायचं. MSCBनं आता हे चालूच केलं आहे वसुली. हे बघा, हे मीटर आहे, याची एकूण 48 युनिट जळलेली आहे. घरात काय आता या मीटरमधून काय वापर झाला असेल सांगा मित्रांनो. MSCB अधिकारी व हे जे कोण बसवणार आहे, हे कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतले व जे हे शासन आहे त्यांनी जनतेला छळायचंच काम चालू केलं आहे मित्रांनो. हे मीटर घरात आहे देवळीत, आता देवळीतलंच घेऊन आलो आहे, पण याचे 520 रुपये भरले आहेत त्या ग्राहकाने. हा एवढा दंडुकशाही किंवा एवढा जुलूम हिटलर किंवा इंग्रजाच्या काळात बी कुणी केला नसेल. हा एवढा जुलूम ह्या MSCB वाल्यांनी आमच्या ग्राहकावर केला आहे. हे बघा, मीटर आमच्या हातात आहे, वायर नाही, कनेक्शन नाही. हे 48 युनिट जळलं कसं? हा आमच्या मुरगुड MSCBत गेल्यावर लांबड लावून फक्त आपल्या स्मार्ट मीटरचा स्मार्टपणा सांगतात. मग ह्याचा स्मार्टपणा 48 युनिट हे जळलं कसं? हा तुमचा स्थिर आकार असेल, काय असेल ते आम्ही भरू, पण याचं 48 युनिट जळलं कसं? हे भोंगळ कारभार, भ्रष्टाचार चालू आहे ह्या शासनाचा आणि ह्या MSCBचे. हे कोणीही कॉन्ट्रॅक्ट घेतले ह्यांचा हे भ्रष्टाचार आहे. जनता खूप त्रासली आहे या. आणि जे शासन, जे आमदार खासदार असतील, मंत्री असतील, विरोधी पक्ष असतील, यांनी ह्याच्यावर लक्ष केंद्रित करावे. कारण हे सगळा भ्रष्टाचार. तुम्ही उद्या ह्या लोकांच्या दाराला मतं मागल्याने हे स्मार्ट फेकून नाही तुम्हाला मारलं ह्या लोकांनी तर विचारावे. ह्यो असला कारभार बंद करा. आणि मी मुरगुड MSCB उपविभागाला प्रश्न विचारतो की ह्याचं 48 युनिट जळलं कसं? ह्या मीटरचं 48 युनिट जळते कसे? बघा, हे बिल 520 रुपये भरले आहे. अहो, जनता गरीब आहे मित्रांनो. अहो अधिकाऱ्यांनो, हे असलं कारभार तुम्ही बंद करा. हे मीटर घरात असून हे याचं बिल येतं आहे. म्हणजे हे स्मार्ट मीटर कसलं स्मार्ट नाही, हे स्मार्ट भ्रष्टाचार. तुमच्या जनतेकडून भ्रष्टाचार चालू आहे, स्मार्ट भ्रष्टाचार. या शासनाला आणि मुख्यमंत्री असतील किंवा पक्षनेते सर्व असतील, यांना आमची कळकळी, हे भ्रष्टाचार बंद करा. घरात बिल असतानाही बिल येतं आहे कसलं आहे. जनता खूप त्रासली आहे, फक्त आवाज काढत नाही. हा आवाज पुढच्या निवडणुकीला तुम्हाला 100% ऐकायला मिळणार, 100% ऐकायला. हे तात्काळ बंद करा. हे मीटरचं वीज बिल काय हे माफ करून द्या.